बुद्धाला सुद्धा त्यावेळेस विचारण्यात आलं होतं की मनुष्य मात्रासाठी सगळ्यात मोठा रोग कोणता, आणि शरीर आहे तर रोग त्यावेळेस होते, आता नवीन नवीन रोग येत आहेत, उत्पन्न होत आहेत. आणि त्यावेळेस तथागतांनी म्हणजे फार एक मार्मिक, फार एक समर्पक असं उत्तर जे असेल तर ते दिलं होतं की जे की त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणजे अगदी भूतकाळात सत्य आहे, वर्तमानात सत्य आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा म्हणजे ते जे असेल तर ते सत्य आहे. कारण बुद्धाचे वचन हे सनातन आहेत, बुद्धाचे वचन हे त्रिकालाबाधित सत्य जे असेल तर ते आहेत. आणि बुद्धांनी जो प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की सगळ्यात मोठा मनुष्याचा रोग कोणता, तर बुद्धांनी उत्तर दिलं होतं की शरीराचा रोग जो असेल तर तो हा महत्वाचा नाही, तर रोग जो असेल मनुष्य मात्राला तर सगळ्यात मोठा रोग कोणता असेल तर तो अविद्येचा रोग आहे. अविद्या जे असेल तर ते मनुष्य मात्रासाठी असलेला सगळ्यात मोठा रोग आहे. त्यामुळं मला वाटतं की नंतर म्हणजे 2-2.5 हजार वर्षांनी महात्मा फुलेंनी विद्याविना मती गेली म्हणजे अविद्याचा जो काही म्हणजे सिद्धांत असेल तर तो सांगितला, आणि अविद्येमुळे सगळं काही म्हणजे जे असेल तर आपला विनाश झाला हा सांगितलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षित बना, संघटित बना आणि संघर्ष करा, शिक्षित या शब्दावर जो असेल तर तो प्रचंड जो असेल तर तो जोर दिलेला आहे. त्यामुळं आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून या शिक्षण, माऱ्याच्या मोक्याच्या जागा हाती घ्या या संदर्भामध्ये जे काही कार्य चाललंय, आणि आपल्या समाजाच्या वतीनं मला वाटतं की महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये फक्त समाजाच्या बळावर उभं टाकलेलं एकमेव केंद्र आहे ते म्हणजे आंबेडकरवादी मिशन. दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण म्हणजे छोट्या मोठ्या पदासाठी, नगरसेवक करण्यासाठी, आमदार होण्यासाठी, बाकीसाठी जे असेल तर ते आपण प्रयत्न करतो. काय संकल्पना आहे त्याच्या पाठीमागचे, आतापर्यंत काय काय उपक्रम राबवले? 1 जानेवारी 2010 आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र नांदेडमध्ये आम्ही सुरुवात केली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या हा संदेश दिला तो प्रत्यक्ष प्रतिमध्ये उतरवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा MPSC UPSC ची तयारी केली जाते. आणि गेल्या 15 वर्षामध्ये आंबेडकरवादी मिशनचे 200 पेक्षा जास्त IAS IPS अधिकारी आज देशभरामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये 500 अधिकारी हे MPSCच्या माध्यमातून PSI असतील, क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी हे कार्यरत आहेत. तर माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घेऊन संविधानिक प्रशासन निर्मितीचं जे काय म्हणजे कार्य असेल तर ते कार्य हे पे बॅक टू सोसायटी या उद्देश समोर ठेवून समाजाला काही देणं लागतं या भावनेनं हे अधिकारी तयार करून समाजाला आणि देशाच्या निर्मितीसाठी म्हणून हे कार्य करावं या उद्देशानं एक आंबेडकरवादी अधिकारी निर्मितीचं एक कार्य, एक सामाजिक कार्य म्हणून नांदेडमध्ये आणि दिल्लीमध्ये हे सुरू आहे. फक्त नांदेड आणि दिल्लीमध्ये आतापर्यंत किती अधिकारी आहेत? आतापर्यंत 182 पेक्षा जास्त IAS IPS अधिकारी तयार झालेले, आणि यावर्षीच एकूण 15 विद्यार्थी, त्यापैकी नांदेडचे 2 विद्यार्थी हे यावर्षी UPSC मध्ये म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं. आगामी काळामध्ये हे शाखा वाढवण्याचं काही? शाखापेक्षा म्हणजे गुणवत्ता आणि बाकी गोष्टीवर भर असतो आमचा, कारण शाखा वाढवल्यानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणी रिसोर्स पर्सन किंवा बाकी साधनं हे त्या ठिकाणी मोबिलाइज करणं हे कठीण कार्य आहे. कारण हे काय म्हणजे व्यावसायिक क्लास नाही, हा सोशल क्लास असल्यामुळं आर्थिक साधनं कमी असतात, त्यामुळं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फॅसिलिटी देणं हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नांदेड हे निवासी केंद्र आहे, आणि पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमध्ये जे पूर्व परीक्षा पास होतात, जे अत्यंत गरीब विद्यार्थी आहेत तर त्यांना निशुल्क दिल्लीमध्ये मुख्य परीक्षेची तयारी, इंटरव्ह्यूची तयारी, बाकी ही सगळी तयारीसाठी आम्ही मदत करत असतो. नांदेडमध्ये केंद्र चालवलं जातं त्याच्यामध्ये काही शुल्क वगैरे घेता? शुल्क अत्यंत कमी आहे, कारण आमचं धोरणच आहे हे सामाजिक काम आहे. आणि बाहेर मार्केटमध्ये पुणे मुंबईमध्ये जे क्लासेसचे जे काही वारेमाप लाखो रुपये फीस आहे त्या तुलनेमध्ये फक्त 5% जो काही म्हणजे दान शुल्क आहे तर ते घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मी स्वतः तहसीलदार होतो आणि प्रशासकीय अधिकारी होत असताना ज्या काही अडचणी आम्ही म्हणजे फेस केल्या तर त्या अडचणी ह्या सर्वसामान्य गरीब घरच्या विद्यार्थ्यांना म्हणजे समोर येऊ नये, आणि सर्वसामान्य गरीब घरचा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे या उद्देशाने हे सुरू केलं. जे अधिकारी झाले त्यांचा फीडबॅक वगैरे घेताय का? हो, प्रतिक्रिया असते, त्यांचं प्रत्यक्ष कार्य असतं मिशन मध्ये जे आम्ही घडवतो तर प्रत्यक्ष समाजात जाऊन ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे ते राजदूत म्हणून काम करतात, त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, संविधानाला केंद्र म्हणून प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न जे असेल तर ते करतात. याची
प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश registration प्रक्रिया ही 26 जूनला एक एंट्रन्स असते आमची आणि 1 जानेवारीला एक एंट्रन्स असते आणि त्याच्यासाठी 1 महिना म्हणजे एंट्रन्ससाठी नोंदणी करतो आम्ही आणि 26 जूनला शाहू महाराज जयंतीच्या दिवशी त्याची परीक्षा घेतो आम्ही आणि विद्यार्थ्यांची 6 महिन्यासाठी निवड करतो. 1 जानेवारीला परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करतो आम्ही, त्यांना पुढच्या 6 महिन्यासाठी प्रशिक्षण देतो. या निमित्ताने तुम्ही काय आव्हान करा? या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेल की आंबेडकरवादी मिशन मध्ये दिल्लीचा नेक्स्ट आयएस जो आहे, नेक्स्ट आयएस हा UPSCचा क्लास ज्याचे यावर्षी 1000 पोस्ट पैकी 608 जागेवर त्यांचे विद्यार्थी सिलेक्ट झाले. एवढा महत्वाचा क्लास याची फीस 2 लाख रुपये, तर तो मिशन मध्ये निशुल्क उपलब्ध आहे. अगदी म्हणजे लाखो रुपये जे दिल्लीमध्ये जाऊन 10 लाख रुपये लागतात, लाखो रुपये लागतात, तर तो नांदेडमध्ये निशुल्क उपलब्ध आहे. अशा अनेक सुविधा आहेत आमच्या नांदेडमध्ये आहेत. याचा आपण लाभ घ्यावा आणि आंबेडकरवादी अधिकारी बनून समाजसेवा करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी पुढे यावं असे एक आव्हान या प्रसंगी करतो. आपल्याशी संपर्क साधायचा तर कसं? आमच्याशी संपर्क ऑफिस कार्यालयाशी साधण्यासाठी म्हणून मी नंबर आपल्याला सांगेल. फोन नंबर 9326932049 आणि दुसरा नंबर आहे 9370753059.